हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या नावाने छाती अभिमानाने फुगते, ज्यांच्या विचारांनी रक्तात ज्वाला पेटते, अशा शिवरायांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. शिवरायांचा आदर्श, स्वराज्याचा संस्कार आणि पराक्रमाची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नांदो, हीच शिवजयंतीची मंगल कामना. स्वाभिमान, धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश देणाऱ्या शिवरायांच्या स्मरणाने प्रत्येक मराठी मन आजही दिमाखात उभं राहतं. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त दोंडाईचा शहरात उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली विविध मार्गांनी मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोपास आली. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयनताई रावल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश परदेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी दोंडाईचा शहरातील सर्व नगरसेवक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर जय शिवाजी, जय भवानी याच्या जयघोषाने दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगुळ गावात ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी निमगुळ ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक दिलीप खिवसरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा उजाळा दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान देशभक्त, रयतेचा राजा, पर्यावरण प्रेमी, शेतकऱ्यांचे कैवारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. प्रथमतः आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करूया, अभिवादन करूया. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इसवी सन 1630 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव हे देण्यात आले. आई जिजाऊ यांनी बाल शिवाजी यांना रामायण, महाभारत या कथा ऐकून संस्काराचे धडे दिले. वयाच्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची कल्पना स्वीकारली आणि साकार करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, अनेक समस्या आल्या. परंतु या अडचणीवर मोठ्या बुद्धीने, मोठ्या चातुर्याने त्यांनी मात करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध होते, मुसलमानाविरुद्ध नव्हते. शिवाजी महाराज यांनी शाहिस्ता खान, अफजल खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना नेस्तनाबूत केले. शिवाजी महाराज हे पर्यावरण प्रेमी होते. शेतकऱ्यांसाठी दुष्काळ पडला तर मदत करत असत, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करत असत. शिवाजी महाराज हे साधू संतांचा, स्त्रियांचा सन्मान करत असत. शिवाजी महाराजांच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकीने नाचगान केले नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाही किंवा सत्तेचा वापर स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी केला नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास हा शौर्याचा, औदार्याचा तसेच समतेचा देखील आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे स्थापत्यशास्त्र किंवा व्यवस्थापन शास्त्र किंवा गनिमी कावा असे एक प्रतीक आहेत. शिवाजी महाराजांची जयंती प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली, त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी सुरू केली आणि ती आज तागायत सुरू आहेत. आणि ही सुरू करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागवावे असा उदात्त हेतू या मागे आहेत. आणि शिवाजी महाराजांचे
अशा रीतीने आज आम्ही निंबुळ गावी शिवजयंती साजरी केली. पुनश्च शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि थांबतो. शिवरायांनी आपल्या राज्यकारभारातून मानवतेवर आधारित मूल्य समाजासमोर ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे कल्याण, पर्यावरणाचे संरक्षण, अन्यायग्रस्तांना तात्काळ न्याय तसेच गुन्हेगारांना कोणताही भेदभाव न करता कठोर शिक्षा देण्याची भूमिका ही शिवरायांची दूरदृष्टी दर्शवते, असे त्यांनी नमूद केले. आजच्या काळात ही मूल्ये मागे पडताना दिसत असून त्यांचा प्रचार व प्रसार अधिक जोमाने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वाला कुठेही कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरा व्हावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आरती करण्यात आली. शिवजयंती उत्सव उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील बोरीस गावात ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी बोरीस ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सरपंच कांतीलाल देवरे, उपसरपंच नारायण सिंग गिरासे तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील महापुरुषांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात व शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.